हा आहे हिरवं वाटण लावलेलं हिरव्या मसाल्यातील कोलंबी मसाला, जो चवीला एवढा छान लागतो की ते बनेपर्यंत आपल्याला धीर नसतो. तर असा हा मस्त हिरव्या मसाल्यातील कोलंबी मसाला आज आपण करणार आहोत. त्याच्यासाठी ह्या कोलंब्या मी घेतल्या, त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि ह्याच्यासाठी जे वाटण लागणार आहे त्या वाटणासाठी मी हा छोटासा कांदा घेतला आहे, खोबरा, हिरवी मिरची, थोडी जास्तीची कोथिंबीर, लसूण आणि अद्रक ह्या सर्वांचं वाटण करायचं. आणि ह्या ज्या कोलंब्या स्वच्छ धुवून घेतल्या त्यावरती आलं लसूण पेस्ट आणि हळद लावून हे मॅरिनेट थोडं 5-10 मिनटं साईडला ठेवून द्यायचं. आता ह्या सगळ्याचं मी वाटण करून घेते. कांदा मी अख्खाच ठेवला, बाकीचं कट करून घेतलं आहे. आता कांदा पण कट करून घेते आणि वाटण आपलं तयार करून घ्यायचं. कोथिंबीर थोडीशी जास्तीचीच ठेवायची, कारण की हे हिरवं वाटण असणार आहे. आणि हे मॅरिनेट केलेलं कोलंबी आणि हे आपलं वाटण आणि हे आहेत सगळे मसाले. तेल घेते फोडणीसाठी. त्यामध्ये जे मॅरिनेट केलेले आपले कोलंबी आहेत त्या 3-4 मिनटं फक्त तेलावरती फ्राय करून घ्यायच्या. दोन्ही साईडनी फ्राय झाल्यानंतर मी आता ते एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते आणि त्यात थोडंसं अजून फोडणीसाठी तेल घालते. त्यात कांदा आणि कढीपत्त्याची फोडणी घालायची. त्यात हे वाटलेलं आपलं हिरवं वाटण, हे वाटण चांगलं त्या फोडणीमध्ये परतून घ्यायचं, कारण की कांदा आपण कच्चा घेतलेला आहे. त्याचा उग्रसपणा जाईपर्यंत हे जे वाटण आहे ते तेलावरती छान असं परतून घ्यायचं. ही जिरेपूड आहे, पाव चमचा, हळद, गरम मसाला आणि हा आहे 1 चमचाभर चिकन मसाला. हे सगळे मसाले त्या वाटणावरती परतून घ्यायचे. त्यानंतर हे वाटणाचं थोडंसं पाणी घालते. हा सुक्का मसाला असणार आहे, त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडं कमीच राहील. मीठ. आता हे फ्राय केलेले कोलंबी घालायची. हे थोडं मस्त असं उकळू द्यायचं. छान असा घमघमाट सुटलेला असतो. हा मसाला कधी होईल आणि कधी आपल्या तोंडात जाईल असं ते बनत असतं, तेव्हा आपण विचार करत असतो. हा कोलंबी मसाला आपला तयार झाला आहे. आता मी प्लेटमध्ये काढून घेते. हा खूप चविष्ट असा मसाला होतो, कारण की छान वाटण आणि आपण वेगवेगळे जे मसाले वापरलेत त्यामुळे वेगळी अशी चव ह्या कोलंबीच्या मसाल्याला आपल्याला मिळते. खूप मस्त लागतो. आता हा मसाला माझ्या समोर आहे आणि मी असंच कसं राहू, छान अशी चपाती घेतली आणि खायला सुरुवात केली. ज्यांना मच्छीमध्ये कोलंबी ही आवडते ना, त्याने माझ्या रेसिपी पाहत राहा, कारण की मला कोलंबी ही मच्छी खूप आवडते आणि ते वेगवेगळे पदार्थ बनवायला पण मला आवडतात.